घडामोडींपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपकाडी मतदारसंघातील ज्ञानेश्वरनगर भागातील नाना नानी पार्कच्या जागी आरोग्य केंद्र उभारण्याच्या कारणावरून दोन्ही सेनेचे शिवसैनिक एकमेकांना भिडल्याचा प्रकार घडलाय. उद्यानाच्या जागेऐवजी दुसऱ्या ठिकाणी आरोग्य केंद्र उभारा असा आग्रह धरत ठाकरे गटासह स्थानिक नागरिकांनी आरोग्य केंद्राचा कंटेनर घेऊन आलेले वाहन अडवून धरले होते. तर आरोग्य केंद्र उभारण्यात यावे असा आग्रह शिंदे गटाने धरला होता. यातून दोन्ही गटातील वाद उफाळून आल्याने परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. या वादानंतर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ठाण्याच्या वागळे स्ट्रीट भागात ज्ञानेश्वरनगर हा परिसर येतो. हा परिसर शिंदे सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपकाडी मतदारसंघामध्येच हा परिसर येतो. या भागातून ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे सेनेचे 3 तर ठाकरे गटाचे शहाजी खुसवे हे एकमेव नगरसेवक निवडून आलेत. ज्ञानेश्वरनगर भागात लहान मुलांना खेळण्यासाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले उद्यान पडीक अवस्थेत असून या ठिकाणी आरोग्य केंद्र उभारण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप खुसवे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. या जागेवर कंटेनर ठेवण्यासाठी चौथरा बांधण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांसह येथे विरोध दर्शविला होता. दरम्यान काही स्थानिक नागरिकांनी या प्रकरणी भाजप आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन तक्रार नोंदवली होती. नाना नानी पार्कला कोणताही धक्का लावण्यात येऊ नये, उलट आणखी निधी उपलब्ध करून हे पार्क सुसज्ज करण्यात यावे अशा स्पष्ट सूचना केळकर यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. आरोग्य केंद्राची परिसराला गरज आहे, पण ते उभारण्यासाठी नाना नानी पार्क ही जागा योग्य नाही अशी तंबी त्यांनी अधिकाऱ्यांनी दिली होती. यानंतर काही दिवस हे प्रकरण थंडावले असतानाच काल या ठिकाणी आरोग्य केंद्राचा कंटेनर एका वाहनातून आणल्यानंतर दोन्ही सेनेमध्ये वाद झाला. उद्यानाच्या जागेऐवजी दुसऱ्या ठिकाणी आरोग्य केंद्र उभारा असा आग्रह धरत ठाकरे गटाचे नगरसेवक खुसवे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी आरोग्य केंद्राचा कंटेनर घेऊन आलेले वाहन अडवून धरले होते. आरोग्य केंद्र उभारण्यात यावे असा आग्रह शिंदे गटाने धरला असून येथे शिंदे सेनेचे नगरसेवक राम रेपाळे हे घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही सेनेत आरोग्य केंद्र उभारणीवरून वाद उफाळून आला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यात पुरुषांबरोबर महिलाही आघाडीवर होत्या. तसेच शिंदे गटाच्या महिला स्थानिक असून त्या दुसऱ्या भागातील असल्याचा आरोपही ठाकरे गटाकडून करण्यात येत होता. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या वादानंतर पोलीस बंदोबस्त या परिसरात वाढवण्यात आला आहे. ठाण्याच्या शास्त्रीनगर भागात घरामध्ये लागलेल्या आगीत होरपळून मांजरांच्या पिलांचा मृत्यू झाला आहे. आगीत घरातील साहित्य जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शास्त्रीनगर येथील भुईर कंपाऊंड परिसरात चाळ आहे. या चाळीत एक मजली घर असून घराच्या पहिल्या मजल्यावर 4 जण वास्तव्यास आहेत. आज सकाळी 10:30च्या सुमारास घराच्या पहिल्या मजल्यावर अचानक आग लागली. त्यावेळी 3 सदस्य कामानिमित्ताने बाहेर गेले होते, तर महिला घरामध्ये होती. आग लागल्यानंतर महिला घरातून बाहेर पडल्याने दुर्घटना टळली. घटनास्थळी महावितरणाचे कर्मचारी, ठाणे महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी दाखल झाले. या आगीत घरामधील मांजरांच्या पिलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आगीमुळे घरातील लोखंडी कपाट, लाकडी कपाट, टीव्ही, लाकडी सोफा, गादी, घरातील कपडे आणि इलेक्ट्रिक तारा पूर्णपणे जळून नुकसान झाले. घरामध्ये आग लागल्याने घराच्या छताचे लोखंडी पत्रे तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पथकाने आगीवर नियंत्रण मिळवल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिले. मोबाईलवर एक रील बघितल्यानंतर मानसिक आजार असलेल्या 16 वर्षीय मुलाने निष्काळजीपणे त्याच्या बहिणीची गळ्यावर वार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंब्रा येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी त्याच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला नसला तरी मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी स्वतःहून तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे त्या मुलांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मुंब्रा येथे मृत 8 वर्षीय मुलगी, तिचा 16 वर्षीय भाऊ आणि आई वडिलांसोबत वास्तव्यास होती. तिचे वडील शिक्षक असून तिच्या भावाला स्किझोफ्रेनिया हा मानसिक आजार आहे. 15 एप्रिलला सर्वजण झोपलेले असताना रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास मुलगी रडत होती. तिचे वडील उठले असता मुलाच्या हातामध्ये रक्ताने माखलेला चाकू होता, तर मुलीच्या गळ्यातून रक्तस्राव होत होता. वडील ओरडल्यानंतर मुलगा घरातून पळून गेला. मुलीला वडिलांनी एका खाजगी रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी तिला
कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. तिच्यावर उपचार सुरू असतानाच मुंब्रा पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली, परंतु मुलगी बोलण्याच्या परिस्थितीत नसल्याने या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता. दरम्यान 19 एप्रिलला सकाळी 9:30 वाजता उपचार सुरू असतानाच मुलीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी यानंतर मुलीच्या वडिलांचा जबाब घेतला असता त्यांनी सांगितले की मी मुलाला विश्वासात घेऊन त्याने विचारल्यानंतर रील बघत असताना एक व्यक्ती तलवारीने लढाई खेळत होता. असे करण्याचा प्रयत्न केला असता चाकू बहिणीला लागल्याचे त्याने सांगितले. मुलाला सिक्रोफ्रेनिया आजार असून या आजारामध्ये त्याची विचार करण्याची क्षमता, भावना व्यक्त करण्याची पद्धत पूर्णपणे बदलते. ज्याचा विचार तो करतो तोच प्रकार करतो. त्यावर 2 वर्षापासून उपचार सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितलेल्या प्रकारांवर पोलिसांनी सरकारतर्फे गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार मुलाविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 105 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राज्यातील रिक्षाचालकांना मराठी भाषा सक्ती करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला असतानाच दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या मराठी शाळेत गुजराती माध्यमाचे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचा प्रकार शिंदे सेनेचे नगरसेवकाने सर्वसाधारण सभेत उघडकीस आणलाय. तासिका तत्वावर नियुक्त केलेले शिक्षक शैक्षणिक पात्रतेविनाच विद्यार्थ्यांना शिकवत असल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणावरून पालिकेच्या शिक्षण विभागाला फैलावर घेतले. या निमित्ताने शिक्षण विभागातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी पार पडली. या सभेत शिंदेच्या शिवसेनेचे नगरसेवक अनिल भोर यांनी ठाणे महापालिकेतील शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिक्षण विभागातील गंभीर त्रुटीवर बोट ठेवत शिक्षण विभागावर तीव्र नाराजी व्यक्त करून संबंधित विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढलेत. ठाणे महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत गुजराती माध्यमाचे शिक्षक शिकवत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक अनिल भोर यांनी सभागृहात केल्याने खळबळ उडाले. काही शाळांमध्ये तासिका तत्वावर शिक्षक नियुक्त करण्यात आलेत, परंतु या शिक्षकांची आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण झालेली नसतानाही ते विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होत आहे, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. शासकीय कार्यालयात पैसे दिल्याशिवाय कोणत्याही प्रकारची कामे होत नाहीत असा आरोप सतत नागरिकांकडून होत असतो. यासाठी काही नागरिकांनी हा त्रास टाळण्यासाठी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देखील केल्यात. त्या अनुषंगाने कित्येक शासकीय विभागातील अधिकारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेत. असे असताना ठाण्याच्या परिवहन विभागात वाहन प्रशिक्षण केंद्राच्या चालकाकडून पैसे मागितल्याचा आरोप या वाहन प्रशिक्षण केंद्राच्या चालकाने केल्याबाबत त्यांनी आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकांचा जनसंवाद या उपक्रमात आपली कैफियत मांडली. त्यानुसार आमदार केळकर यांनी
प्रादेशिक परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सदर प्रकरणची शहानिशा करण्याची मागणी केली। यावेळी परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केळकर यांना सांगितले की पैसे मागणे चुकीचे आहे, असे असेल तर आपण त्यांच्यावर कारवाई करू। जर बघायला गेलं तर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ठाणे परिवहन विभागामध्ये काही वर्षांपूर्वी सापळे लावले होते। या सापळ्यात कित्येक दलाल अडकले होते। हे वातावरण थंड होत नाही तोच आता ठाण्यातील विना ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालकाकडून वाहन परवान्यासाठी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्याने पैसे मागितल्याचा आरोप होतोय। तर वाहन प्रशिक्षण देणाऱ्या वाहन चालकांकडून परिवहन विभागाचे अधिकारी पैसे मागतात तर सर्वसामान्य नागरिकांचं काय, या निमित्ताने हा प्रश्न उपस्थित होतोय। कार्यालय जे आहे ते दलाल मुक्त झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मी मांडली होती आणि त्याच्या अनुषंगाने शासनाने स्पष्ट सूचना दिल्या होत्या। तर RTOच्या कार्यालयामध्ये देखील माझ्याकडे लेखी त्यांनी दिलेलं आहे की पैसे घेतल्याशिवाय काहीच काम करत नाहीत, लाच घेतल्याशिवाय, आणि नावानिशी दिलेले आहे। आणि त्याच्यामुळे मी RTO कमिशनरशी संपर्क केला आणि ताबडतोब त्यांनी या ठिकाणी अचानक व्हिजिट द्यावी आणि या संबंधातली एक बैठक घेऊन लाईन ऑफ ॲक्शन ठरवावी अशा प्रकारची मी त्यांच्याकडे मागणी केली आणि त्यांनी ती मान्य केली। पुढच्या आठवड्यातच ते या ठिकाणी येऊन आपल्याला या संबंधातली बैठक घेऊन, खरं म्हणजे ही ऑफिसेस जी आहे ती ऑनलाईन पाहिजेत, फेसलेस पाहिजेत। लोकांकडनं पैसे घ्यायची वेळच येता कामा नये। कागदाची पूर्तता सगळी झाली की त्याला कागद मिळाला पाहिजे। इथे 2-2 महिने, 4-4 महिने, 5-5 महिने रखडपट्टी चाललेली आहे आणि त्याच्यामुळे हे साफसफाई करायला लागेल आणि नाहीतर मग वेळ पडली तर अँटी करप्शनच्या माध्यमातून आम्हाला, पण आता हे उद्योग करत बसायचे काम आहे। अँटी करप्शनच्या माध्यमातून आम्हाला अशा प्रकारची जे भ्रष्टाचारी लाचखोर अधिकारी आहेत किंवा लाचखोर कर्मचारी आहेत त्यांना धडा शिकवायला पाहिजे। अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका।